नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गचकंधारे या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 8 शिकत आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या भागामध्ये आपण पाठाचा उर्वरित भाग शिकणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील स्वाध्याय सविस्तर रूपाने अभ्यासणार आहोत। चला तर आपण पाठाला सुरुवात करूया। सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला। करुणा भाकणे प्रार्थना करणे, हे ईश्वरा, काय बुद्धी दिली बावा। गद सोडून वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघही मले घेऊन चाललाय, पण मी याले दिसलो तर हा माही नळली फोडल्याशिवाय राहत नाही। मले वाचव याच्यातून, या संकटातून तार। बघा, आता सदाला हे जाणीव झालेले आहे की गद गाढव समजून तो वाघावर बसलेला आहे आणि आता ही मला काय बुद्धी दिली की मी त्याच्यावर बसलो। अशी कशी तुम्हाला बुद्धी दिली? तुम्हाला अगोदर थोडं सतर्क करायचं होतं। आणि हा वाघ पण बघा कसं मला घेऊन चाललेला आहे आणि जर त्याला माहिती पडलं तर काय होईल, तो मला खाऊन टाकेन, माझी नळी फोडल्याशिवाय तो राहणार नाही। आता सदा ईश्वराकडे धावा घेऊ लागला आहे आणि सांगू लागले देवाला की प्रार्थना करून की आता तू मला ह्या संकटातून बाहेर काढ। सदाला दरदरून घाम फुटला। एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत, आता बघा, दरदरून घाम फुटणे, खूप घामाच्या धारा वाहणे, एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत भिजला होता। आता बघा, अगोदर थपथपला। आता सुरुवातीला आपण पाहिलं की या पाठावरून आपण असा अंदाज लावू शकतो की थंडीचे दिवस असतील आणि गावी अधिकतर तिन्ही मोसम मध्ये जर आपण पाहिलं, तिन्ही ऋतूंमध्ये खूप थंडावा असतो आणि त्यात जंगलाच्या दिशेने तो चालला होता, त्यामुळे थंडी जास्त वाजत होती। पण या थंडीमध्ये सुद्धा त्याला दरदरून घाम फुटला होता आणि घामाच्या धारा त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत वाहू लागला होता। डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या। घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला तेव्हा वाघाची घांबरगुंडी उडाली। घाम वाघाच्या पाठीवरून उतरू लागला तेव्हा वाघाची घांबरगुंडी उडाली। मग आता बघा, जो सदा घाबरला होता त्याला थंडीमध्ये सुद्धा घाम चालू झाला आणि तो डोक्यापासून पायापर्यंत व्हावं लागला आणि मग अशा रीतीने त्याचा घाम जो आहे तो वाघाच्या अंगावर पडू लागला आणि त्यामुळे वाघ अजूनच घाबरला। घेऊ, आता तर गचकंधारी पाणी सोडून राहिली, म्हणजे मले हे आता पाण्यात भिजू भिजू खाते। आता बघा, एकीकडे सदा घाबरलेला आहे, दुसरीकडे वाघ सुद्धा घाबरलेला आहे आणि वाघाला असं वाटतं की तो गचकंधारी आहे आणि गचकंधारी आता मला गिळून टाकणार आणि आता तो गिळण्याआधी मला काय करणार आहे, तो पाण्यामध्ये भिजून भिजून खाणार। ह्या विचाराने वाघाचे काळी जोरजोरात धडधडू लागले, म्हणजे तो अत्यधिक घाबरला, जास्तच घाबरला वाघ। कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला। दूरवर त्याला वडाचे झाड दिसले, त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेला होता आणि हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात होता। आता बघा, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की एवढा त्याला घाबरला होता, थरकाप त्याचा चालला होता, पण या संकटाच्या वेळेस सुद्धा तो ह्या प्रसंगातून, या संकटातून काहीतरी मार्ग निघतोय का असा विचार करू लागला। आणि असा विचार करत असतानाच त्याला जाताना रस्त्याने जंगलामध्ये एक वडाचे झाड दिसले आणि वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या त्या फार वाढलेल्या होत्या, जमिनीपर्यंत त्या आल्या होत्या। बघा, इथे तुम्हाला दिसतंय का चित्रामध्ये? आणि हा जो रस्ता आहे ना, तो त्या वडाच्या झाडाखालूनच जाणार होता। मग जेव्हा त्याच्या हे डोक्यात आलं सदाच्या, तेव्हा जेव्हा जीव आला, म्हणजे त्याला जरा बरं वाटलं की आता मला ह्या संकटातून त्याला एक मार्ग सुचतोय आणि ह्या संकटातून तो मार्ग जर त्याने पत्करला तर कदाचित त्याचा जीव वाचू शकतो आणि ह्यामुळे तो जरा निश्चिंत झाला। वाघ जेव्हा झाडाकडून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली। आता बघा, तो डोक्यात त्याने थोडा विचार केला की आता जर मी हे विचार करतोय ते जर व्यवस्थित झालं तर माझा जीव वाचेल, नाहीतर मी वाघाच्या तावडीत सापडणार। म्हणून बघा, त्याने काय विचार केला होता की जेव्हा वाघ त्या वडाच्या झाडाखालून जाईल ना, तेव्हाच विलक्षण चपळाईने, म्हणजे अत्यंत चतुराईने आणि अत्यंत लवकर, म्हणजे क्षणाचाही वेळ न घालवता त्याने काय केलं, त्या वडाच्या झाडाची जी पारंबी लटकत होती ना, वाघाच्या जाण्याचं आणि त्या पारंबीला पकडण्याचा एकच वेळ झाला।
लोंबणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर गेला. मग अशा रीतीने अत्यंत चपळाईने सदाने काय केलं, वाघ जेव्हा त्या वडाच्या झाडाखाली गेला तर हातामध्ये 2 पारंब्या पकडून तो वाघाच्या पाठीवरून वरती सरकत सरकत त्या झाडावर गेला आणि अशा रीतीने सदाने वाघापासून स्वतःचा बचाव केला. सदा असा अलगत वेगळा होताच, जमलं बाबा, सुटलो, नाहीतर गचकंधारी आज आपल्या लेक खाल्ल्या बिगर राहत नव्हती. धन्य रे बाबा तूही, असे म्हणत वाघ सुसाट पळत सुटला. आता एकीकडे बघा, सदाने काय केला, स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याच्यामध्ये यशस्वी झाला. तर दुसरीकडे जेव्हा आतापर्यंत तो गाढव समजून सदा वाघाच्या पाठीवर बसला होता आणि वाघाला पण असं वाटत होतं की एक गचकंधारी रूपी काल्पनिक काहीतरी राक्षस वगैरे आहे जी त्याला खाऊन टाकेल, म्हणून तो गचकंधारीला घाबरत होता. आणि मग जेव्हा सदारूपी जो गचकंधारी त्याच्या पाठीवर बसलेला होता तो काय होता, अचानक गायब झाल्यामुळे त्याला पण तो सुटकेचा श्वास घेतो, सुटकेचा निश्वास घेतो आणि म्हणतो काय, अरे बाबा, गचकंधारीने आज आपल्याला सोडलं ते बरं झालं, नाहीतर काय झालं असतं, त्याने मला खाल्ल्याशिवाय सोडलंच नसतं. आणि त्याने धन्यता मानली आणि तो वाघ तसाच त्याच्या जंगलाकडे जोरजोरात पळत सुटला. तर अशा रीतीने या पाठाच्या माध्यमातून आपल्याला लेखकाने हे सांगितलेलं आहे की गचकंधारी हा काही वास्तवातल्या कोणताही माणूस किंवा प्राणी नाहीये, तर ही एक काल्पनिक कल्पना आहे की लहान मुलांना घाबरवण्यासाठी घरातील मोठी माणसं अशा प्रकारची काल्पनिक नावं घेऊन त्या मुलांना घाबरवायचा प्रयत्न करत असतात. हा पाठ इथे संपलेला आहे. आता आपण पाठाच्या खालील स्वाध्याय सविस्तर रूपामध्ये पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, खालील वाक्य वाचा. प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा. तर मग आता हे आपण एक एक प्रश्नाचं उत्तर पाहूया. काय पहिला प्रश्न, प्रश्न अ, सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. आता ह्या पाठील कारण आपण पाठाच्या पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे. पाहूया उत्तर काय आहे. सदा गाढवाच्या पाठीवर मडके लादून ते विकायला शेजारच्या गावी जात असे. जी मडकी शिल्लक राहत ती ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत असे. त्यामुळे घरी येताना गाढवाची पाठ रिकामी राहायची, म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. पुढचा प्रश्न पाहूया. आ, गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले. का नाकारले. उत्तर, सदाने वाघ आणि सिंहाला एका घासात खाणाऱ्या गचकंधारीची भीती गजाला दाखवल्यामुळे गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले. पुढील प्रश्न ई, वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. उत्तर, सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता, परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचकंधारी बसली आहे. जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले. तो थाडथाड उडू लागला. ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. पुढील प्रश्न ई, सदा आकाशाकडे पाहत असताना करुणा भाकू लागला. पुन्हा एकदा प्रश्न वाचूया. सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. उत्तर आहे, आपण वाघाच्या पाठीवर बसलो हे जेव्हा सदाला कळले तेव्हा तो खूप घाबरला. यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालील मुद्द्यांवर 2-3 वाक्यात माहिती लिहा. आता बघा, माहिती पण तीच आहे, आपल्याला फक्त उत्तर त्याच्यामध्ये ऍड करून लिहायचं आहे. प्रश्न आहे सदाचा व्यवसाय, दुसरा आहे सदाचा मुलगा गजानन, तिसरा आहे सदाची झालेली फजिती आणि शेवटचा आहे सदाने स्वतःची केलेली सोडवणूक. तर आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारावरती 2-3 वाक्य लिहायचे. पहिलं पाहूया आपण सदाचा व्यवसाय. उत्तर, सदाचा गाडगी मडकी बनवण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता. गाढवाच्या पाठीवर मडकी लादून तो शेजारच्या गावी बाजारात जात असे. उरलेले मडकी ओळखीच्या घरी ठेवून सदा गाढवावर बसून येत असे. पुढचा प्रश्न आहे, पुढचा मुद्दा आहे सदाचा मुलगा गजानन. उत्तर आहे, आठवड्यातून 2-3 दिवस आपले वडील कुठेतरी बाजारात जातात.
हे लहानग्या गजाननला कळू लागले. वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी तो सारखाच हट्ट करू लागला. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत. पुढील प्रश्न आहे सदाची झालेली फजिती. उत्तर आहे, भल्या सकाळची वेळ होती. गुडूप अंधार होता. सदाला बाजारात जायचे होते. तो त्याच्या गाढवाला शोधत होता. तितक्यात त्याला अंधारात दुरूनच एक आकृती दिसली. त्याला वाटले आपले गाढवच आहे आणि तो त्यावर बसला. वाघाला वाटले गचकंदारे आहे आणि तोही घाबरला व निमूटपणे चालू लागला. थोड्या वेळाने सकाळ झाली आणि सदाच्या लक्षात आले. सदाची घाबरगुंडी उडाली. त्याला कापरे भरले आणि तो थाडथाड उडू लागला. त्याला दरदरून घाम फुटला. त्याच्या डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या. पुढील प्रश्न आहे सदाने स्वतःची केलेली सोडवणूक. उत्तर आहे, कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाच्या झाडाखाली जात होता. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली. लोंबणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसरवर गेला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. कोण कोणास व का म्हणाले. पहिला आहे, कै भय नको दाखवू मले वाघा फागाचा. उत्तर आहे, असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाले. सदाला आपल्या मुलाला बाजारात न्यायचे नव्हते म्हणून तो गजाननला वाघाची भीती दाखवत होता. हे नाकारण्यासाठी गजानन आपल्या वडिलांना म्हणाला. पुढील प्रश्न आहे या व्यक्ती जंगलात कधी ना ते गचकंदारी भेटली तर म्हणू नको मले असे सदा गजाननला म्हणाला. गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता. सदाने त्याला कोल्हा, लांडगा, वाघाची भीती दाखवली पण गजानन ते जुमानतच नव्हता. म्हणून सदाने त्याला गचकंदारीची भीती दाखवण्यासाठी असे म्हटले. पुढचा प्रश्न पाहूया. गचकंदारी झटके देऊन राहिली. उत्तर आहे, असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला. सदाला जेव्हा आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळले तेव्हा घाबरून तो थाडथाड ओढू लागला. वाघाला वाटले की हे गचकंदारीचेच कृत्य असावे म्हणून वाघ स्वतःशीच हे वाक्य म्हणाला. पुढचा प्रश्न आहे गचकंदारी आपल्याला आपले खाल्ल्याबिगर राहत नव्हती. ह्या प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू आहे. असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला. पारंबीला लोंबकळत सदाने वाघापासून स्वतःची सुटका करून घेतली. तेव्हा वाघाला वाटले की गचकंदारी आपोआप गेली म्हणून घाबरलेला वाघ असे स्वतःशीच म्हणाला. पुढील प्रश्न आहे खेळूया शब्दांची. पहिला आहे एकाच अर्थाच्या अनेक वाक्यप्रचारांचा संग्रह करा. एक आश्चर्य वाटणे. आश्चर्य वाटणेचेच अनेक समानार्थी किंवा समान अनेक वाक्यप्रचार आहेत. बघूया एकाच अर्थाचा वाक्यप्रचार. नवल वाटणे, अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे, अवाक होणे, स्तंभित होणे, मतिगुंग होणे. दुसरं कष्ट करणे, जीवाचे रान करणे, घाम गाळणे, मेहनत करणे, धडपड करणे, कसून मेहनत करणे. तिसरा आहे सुरुवात करणे. उत्तर आहे आरंभ करणे, श्री गणेशा करणे, पाया घालणे, मुहूर्त वेळ रोवणे. पुढील प्रश्न आहे आपल्या आजूबाजूचे 4-5 कोसांच्या आतील गावांना खेड्यांना मिळून पंचक्रोशी म्हणतात. त्याप्रमाणे खालील शब्दसमूहांबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा. ज्यास कोणी शत्रू नाही असा त्याला आपण काय म्हणतो अजात शत्रू. मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई. व्हेरी गुड. पुढचा आहे धान्य साठवण्याची जागा कोठार. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा मनकवडा. डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता बोगदा. प्रश्न क्रमांक 1. खालील चौकोनात विशेष्य व विशेषण एकत्रित दिले आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावा. आता बघा इकडे ह्या बॉक्समध्ये तुम्हाला विशेष्य आणि विशेषण हे एकत्र दिलेले आहेत आणि बाजूच्या बॉक्समध्ये तुम्हाला विशेष्याच्या खाली सगळे विशेष्य
आणि विशेषणच्या खाली विशेषण लिहायचे आहेत. जसं की किट्ट काळोख, विलक्षण चपळाई, लोंबणारी पारंबी, वादळी पाऊस. पुढील प्रश्न आहे ई. कंसात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करा. अ. पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच डॅश तर काय येण्याचं उत्तर गिल्ला केला. आ. उघड्या भांड्यातील पाणी वाहून अबोलीच्या मनात शंकेची चाल चुकचुकली. पुढचा आहे ई. लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला. ई. पोलिसांना बघून चोरांची घाबरगुंडी उडाली. पुढील प्रश्न आहे हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा. आता हे स्वमत सारखं किंवा अभिव्यक्तीसारखं प्रश्न आहे तर तुम्ही स्वतःच उत्तर सुद्धा लिहू शकतात. मी लिहिलेलं आहे 1. गजानन बाजारात येऊ नये म्हणून सदा त्याला कोल्हा, लांडगा व वाघाची भीती दाखवत होता. पण गजानन भीत नव्हता. जेव्हा सदाने गजाननला गजकंधाराची भीती दाखवली तेव्हा गजाननला खूप भीती वाटली व त्याने सदासोबत जाण्याची जिद्द सोडली. अजून एक घेऊया आपण. दुसरा पॉइंट. सदा आणि गजानन यांचे संवाद ऐकून ही वाघ घाबरतो. हे असे सगळे प्रसंग वाचून आपल्याला तिथे विनोदी हा प्रसंग वाटतो आणि आपण हसतो. पुढील आहे तिसरा. सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसतो आणि वाघ सदाला गजकंधारी समजून घाबरून निमूटपणे चालू लागतो. चौथा. गाढव समजून आपण वाघावर बसलो हे जेव्हा सदाच्या लक्षात आले तेव्हा सदा भीतीने थाडथाड उडू लागतो आणि वाघ मनातल्या मनात म्हणतो गजकंधारी झटके देऊन राहिली. पुढचा प्रश्न. गजकंधारी हे पाठातील पात्र काल्पनिक की खरे याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर आहे माझ्या मते गजकंधारी हे पाठातील पात्र काल्पनिक आहे. सदाचा मुलगा गजाननने सदासोबत बाजारात जाण्याचा तगादा लावला होता. सदाने गजाननला कोल्हा, लांडगा व वाघाची भीती दाखवली तरीही गजानन ऐकायला तयार नव्हता. म्हणून सदाने गजकंधारी नावाचे काल्पनिक पात्र तयार केले जो या वाघसिंहाला एकाच घासात खातो. खरे तर हे पात्र खरे असतं तर सदा स्वतः पण गजकंधारीला भिला असता म्हणजे घाबरला असता. पुढील प्रश्न. पाठाच्या दृष्टीने गजकंधारी या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर. गजकंधारी या पात्रामुळे पाठ विनोदी होण्यास खूप मदत झाली. गजकंधारी काल्पनिक पात्र आहे परंतु येथील गजानन वाघाला ते खरे वाटते त्यामुळे विनोदी प्रसंग निर्माण होतात. गजकंधारीमुळे पाठात पुढे काय घडेल हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. वाचकाची उत्सुकता वाढते व घडलेल्या प्रसंगाने खळाळून हसू येते. यामुळे या पाठात गजकंधारी हे पात्र महत्त्वाचे ठरते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण हा पाठ सविस्तर रूपामध्ये शिकलो आहोत आणि ह्या पाठाखालील स्वाध्याय सुद्धा आपण अभ्यासलेला आहोत. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.